सन्माननीय हरिभक्तपरायण जनार्दन महाराज मेठे विदर्भाहून आलेले मी महंतांना विनंती करते की आपण आपल्यापासून आशीर्वचनाला सुरुवात करावी. आम्हा करणे काम बीज वाढवाया नाम या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय धर्मसंमेलन आणि या संमेलनाच्या प्रसंगी काशी धर्मपीठाचे पीठाधीश्वर अनंत विद्या विभूषित पूजनीय नारायणानंदजी सरस्वती जगद्गुरु शंकराचार्य महाराज आणि सर्व संत वृंदांच्या चरणी वंदन करतो आणि जगद्गुरु या सन्मानाने सन्मानित अनंत असणारे 500 पेक्षा अधिक सन्मानाने ज्यांना अनेक संस्थांनी अनेक साधू संतांनी सन्मानित केलं असे परमपूजनीय गुरुवर्य आशिया आंतरराष्ट्रीय धर्मसंमेलनाचे अध्यक्ष पूजनीय नामदेवजी महाराज हरड यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण आज असा योग आला पूजनीय हरड महाराज यांनी या संगमेश्वराच्या दरबारात हा कुंभमेळाच जाहीर केला. मोठा आनंद आहे. महाराजांचे काम रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत आहे. आणि महाराजांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची लालसा नाही, अपेक्षा नाही, निष्काम अशा प्रकारचं महाराजांचं काम आहे. आणि ज्याचं काम निष्काम आहे म्हणून हे सगळं संत अशा प्रकारचे या संतांचं हे जे संत आहे या संतांचं दुरून सुद्धा दर्शन होत नाहीये. आज या संगमेश्वराच्या दरबारामध्ये एवढे महान संत या ठिकाणी एकाच धर्मपीठावर आले. याच्या पाठीमाग पूजनीय गुरुवर्य हरड महाराज यांची भक्ती आहे आणि यांच्या भक्तीच्या प्रेमाने हा सर्व भक्तीचा मळा या ठिकाणी अशा प्रकारचा रंगलेला आहे. महाराजांनी मलाही 4 वर्षापूर्वी या धर्मपीठावर राष्ट्रीय धर्माचार्य म्हणून घोषित केलं. परंतु 1 रुपया सुद्धा मला मागितलं नाही. येण्या जाण्याचं आणखी भाडं मला दिलं महाराजांनी. आणि म्हणून काही कुबुद्धीचे लोक या ठिकाणी काही वावटळी उठवतात की महाराज लोकांकडून काही पैसे घेतात का देतात का. अरे हे संत इथं येणं हीच पूजनीय नामदेव महाराजांच्या परमार्थाची पोहोच पावती आहे. मी तर एकच वाक्य बोलतो. कारण अनेक संत बोलणार आहे. एकच वाक्य या ठिकाणी बोलतो. धार्याशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पातीला. धार्याशिवाय पर्याय नाही तलवारीच्या पातीला. आणि नामदेव महाराज तुमच्यासारख्या संतांची गरज आहे माझ्या हिंदुस्थानच्या मातीला. म्हणून आज महावैष्णव ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये महाराजांना रथावर बसवून महाराजांचा सन्मान करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवर शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या हस्ते महाराजांना तो पालनाच्या दोरवंड्याचा झोका देण्याचा मान पूजनीय हरड महाराजांना मिळाला. हे सामान्य गोष्ट नाही आहे. आणि काल पासून या ठिकाणी अयोध्या असेल, काशी असेल, प्रयागराज असेल, हरिद्वार असेल, बद्रीनाथ असेल, दक्षिण मध्ये काही असणारे संत असतील, वृंदावनचे असतील, हे सगळे संत आज या ठिकाणी आहेत. या वर्षी प्रयागराजला कुंभमेळा आहे. संक्रांतीपासून महापर्व आहे कुंभमेळ्याचं. परंतु त्या कुंभमेळ्याचा खरा प्रारंभ पूजनीय गुरुवर्य विश्व गुरु सन्मानित पूजनीय हरड महाराज यांनी कुंभमेळ्याचा याच ठिकाणी प्रारंभ केला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. पूजनीय नामदेव महाराजांच्या चरणी वंदन करतो. जगद्गुरु शंकराचार्य महाराजांच्या चरणी वंदन करतो. सर्व धर्मपीठाला वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. मानाचा मुजरा करतो. निश्चितपणे मुरबाडच्या सुपुत्रांनी मुरबाडच्या या भूमीला एक वेगळं वैभव करण्याचा जो प्रयत्न झाला, तो केवळ प्रयत्न नाही, यशस्वी प्रयत्न झाला. ते आपल्या सर्वांचे लाडके
ज्यांच्या नावातच नामदेव आहे, ते हरड महाराज हे केवळ मुरबाड मध्ये नाही तर पूर्ण भारत भूमीमध्ये सतत दौऱ्यावर असतात. केवळ दौऱ्यावर नाही, त्यांनी कमवलेलं, त्यांनी जे रुजवलंय ते तुमच्या समोर आज सगळं इथं उभं केलंय. त्यांनाही नतमस्तक होतो, त्यांनाही आशीर्वाद मागतो.